नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण. वित्तम बातमीच्या बातमीपत्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. 7च्या बातमीपत्रात आपण पाहणार आहोत टॉप 5 घडामोडी. महायुतीच्या सत्ता स्थापनेला वेग आलाय. मुख्यमंत्री पदाचे नाव अद्याप निश्चित झाले नाहीये, पण शपथविधीची तारीख मात्र निश्चित झाली. 5 डिसेंबर रोजी महाराष्ट्राला 31वा मुख्यमंत्री मिळणार आहे. पण त्याआधीच महायुतीमध्ये खाते वाटपावरून तिढा असल्याची माहिती समोर येते. महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाला 12 ते 13 मंत्रिपदे मिळणार असल्याची माहिती आहे. त्यात कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपदे शिवसेनेला किती मिळणार हे अद्याप समोर आलेले नाही. येत्या नव्या मंत्रिमंडळामध्ये 4 नव्या आमदारांना मंत्रिपदाची माळ गळ्यात घालण्याची शक्यता आहे, तर 4 माजी मंत्र्यांना डच्चू मिळण्याची देखील शक्यता वर्तवली जाते. त्यामध्ये अब्दुल सत्तार, तानाजी सावंत आणि संजय राठोड यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय गुलाबराव पाटील यांच्यावर देखील टांगती तलवार आहे आणि भाजपमध्ये यांच्याबद्दल नाराजी असल्याचं देखील बोललं जातं. तर नव्या मंत्रिमंडळामध्ये भरत गोगावले यांना संधी मिळू शकते. त्याशिवाय संजय शिरसाट, प्रताप सरनाईक आणि मंत्रिमंडळामध्ये शिवसेनेकडून महिला चेहरा हवा म्हणून भावना गवळी यांच्या नावाची देखील चर्चा आता सुरू आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडते आणि कोणाला मंत्रिपदापासून दूर राहावं लागतंय हेच स्पष्ट होणार आहे. संपूर्ण मुरबाड शहरात आणि तालुक्यामध्ये छुप्या पद्धतीने राजरोसपणे गुटखा विक्री सुरू असताना याबाबत तालुक्यावरील कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या मुरबाड पोलीस प्रशासनाला खबर नसल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होतंय. गुटखा विक्रीला महाराष्ट्रात बंदी असताना देखील बिनधास्तपणे दूध डेअरी, पान टपरी आणि वडापावच्या गाडीवरती चोरून तो विकला जातोय. शहरामधील रस्ते, शासकीय कार्यालय, बस स्थानक परिसर तसेच अनेक सार्वजनिक ठिकाणी गुटखा थुंकल्याचे ताजे ठसे हमखास नजरेत पडत असतात. मुरबाड तालुक्यात किमान दर महिन्याला लाखोंचा गुटखा विक्री होत असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. या गुटख्याचे होलसेल व्यापारी दररोज तालुक्यामधील रस्त्यांवरून या गुटख्याची बिनधास्तपणे वाहतूक करीत असल्याची चर्चा देखील सुरू आहे. मात्र असं असताना गेल्या 5 ते 6 वर्षात मुरबाड पोलीस ठाण्यात एकही गुन्हा दाखल नसल्याची खंत नागरिक करतायत. अनेक वृत्तपत्रात गुटखा विक्री करत असल्याची माहिती आणि बातमी प्रसिद्ध झाली, परंतु आजपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई का झाली नाही असा सवाल देखील मुरबाड शहरामधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते नरेश देसले यांनी उपस्थित केलाय. शहर आणि ग्रामीण भागामधील गुटखा विक्रेते यांच्या विरोधात आम्ही अनेकदा तक्रारी केल्या, परंतु या गुटखा माफियांना पोलिसांचं अभय असल्यामुळे ते बिनधास्तपणे खुलेआम गुटखा विक्री करतात. या संदर्भात आम्ही मुरबाड पोलीस यांच्याकडे पुन्हा एकदा लवकरच तक्रार करणार आहोत आणि या गुटखा माफियांवरती कडक कारवाई करण्यास पोलिसांना भाग पाडणार आहोत, असं देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते नरेश दिसले यांनी मत व्यक्त केलंय. 24 तासांपूर्वी ठाणे पालघरचे मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी पदाचा तडकाफडकी राजीनामा देत खळबळ उडवून दिली. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे याबाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. परंतु आता राज ठाकरे यांनी अविनाश जाधव यांना भेटण्यासाठी बोलवून त्यांना पुन्हा एकदा काम करण्याचे आदेश दिलेत आणि त्यामुळे अविनाश जाधव यांनी आपला राजीनामा मागे घेत पुन्हा एकदा जिल्हाध्यक्ष पदावरती आपण काम करणार असल्याचं सांगितलं आहे. पाहूयात. नमस्कार, मी अविनाश जाधव, मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष. काल मी माझ्या ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता आणि तो देण्याच्या मागचं माझं उद्दिष्ट असं होतं की ठाण्यात मनसे ठाणे पालघरमध्ये एकही आम्ही जागा निवडून आणली नव्हती आणि त्याची नैतिक जबाबदारी माझी आहे, तो म्हणून मी तो राजीनामा दिला होता. माझ्याकडे पक्षात 3 पद आहेत. एक पक्षाचं नेतेपद आहे, दुसरं नाभिक सेनेचं अध्यक्षपद आहे आणि तिसरं जिल्हाध्यक्षपद, अशी 3 पदं होती. सो त्यातल्या एका पदाचा मी राजीनामा दिला होता आणि उर्वरित मी पक्षाचा नेता होतोच, तो मी नेता म्हणून देखील काम करू शकत होतो. परंतु आज सकाळी मला सन्माननीय राजसाहेबांनी बोलवलं होतं आणि सन्माननीय साहेबांनी मला पुन्हा आदेश दिलेला आहे की ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्याची जबाबदारी तुझी आहे, तुला जिल्हाध्यक्ष म्हणून तिथे काम करायचं. मी याच्या आधीही सन्माननीय राजसाहेबांच्या प्रत्येक आदेशाचं पालन केलंय. आयुष्यात पुढे देखील सन्माननीय राजसाहेबांच्या सर्व आदेशाचं पालन करणार आहे आणि आज देखील साहेबांनी जो मला आदेश दिलाय त्याचं मी पालन करणार आहे. सन्माननीय राजसाहेबांनी मला राजीनामा हा वगैरे असं काही नसतं, असं साहेबांचं वाक्य होतं. काम करत राहायचं असतं, यश जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल. सो मी साहेबांच्या आदेशाचं पूर्ण पालन करून आजपासून पुन्हा ठाणे आणि पालघर
या दोन्ही जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीने वाढवणार आहे. लोणावळ्यामध्ये बस स्टँडमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या 2 गटात फ्री स्टाईल हाणामारी झाल्याचं आज पाहायला मिळालं. ही घटना आज दुपारी 12:30च्या सुमारास घडली. हे प्रकरण थेट लोणावळा पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं असून या प्रकरणी लोणावळा पोलिसांनी विद्यार्थ्यांना समज दिली असल्याचं सांगितलं आहे. प्रशासनाने सातत्याने आवाहन करून आणि पाठपुरावा केल्यानंतरही मालमत्ता कर भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या 3605 मालमत्ता धारकांवरती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विद्यमान आर्थिक वर्षामध्ये म्हणजेच 1 एप्रिल 2024 पासून जप्ती आणि अटकावणीची कारवाई केली जाते. या मालमत्तांमध्ये भूखंड आणि निवासी व्यावसायिक इमारती, व्यावसायिक गाळे, औद्योगिक गाळे आदींचा समावेश आहे. यामध्ये पश्चिम उपनगरामध्ये सर्वाधिक म्हणजेच 1767, शहर विभागामध्ये 1232 तर पूर्व उपनगरामध्ये 606 मालमत्तांवरती जप्ती आणि अटकावणीची कारवाई करण्यात आली. या 3605 मालमत्ता धारकांकडे एकूण 1672 कोटी 41 लाख रुपयांची कर थकबाकी आहे. यापैकी 218 कोटी 96 लाख रुपयांचा कर भरणा या मालमत्ता धारकांनी केलाय. सन 2024-25 या आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर भरणा करण्याच्या पहिल्या 6 महिन्याची अंतिम देय मुदत शनिवारी 13 डिसेंबर 2024 पर्यंत असणार आहे, असं बृहन्मुंबई पालिकेने सांगितलं आहे. या टॉप 5 मध्ये वेळ झाली इथेच थांबायची. उद्या पुन्हा भेटूया 7च्या बातमीपत्रात. धन्यवाद.